हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल सुनीता अनप्लग. सो आज आपण बोलूया बिग बॉस सीझन 6च्या एपिसोड 17बद्दल. तर इथे घरामध्ये नक्की गेम कोण खेळत आहे, कोण राजा आहे, कोण प्यादा आहे. नंतर गोल्डन रेशन कार्ड नक्की कोणामुळे गेलं. दिव्या बरोबर होती की चुकीची होती. मिस्टर इंडिया हे जे नॉमिनेशन टास्क झालं, फेअर होतं अनफेअर होतं. दिसणं महत्त्वाचं आहे का लॉजिक्स महत्त्वाचे आहे. निगेटिव्ह दिसणं चांगलं की पॉझिटिव्ह असणं चांगलं. आणि तुम्हाला कोणाचा गेम आवडतो आहे, टोळीबद्दल तुमचं काय मत आहे. सो बघूया, या सगळ्याची प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या रिव्ह्यूमध्ये भेटतील. तर रिव्ह्यू पूर्ण बघा तुम्ही. तर स्टार्टिंगलाच कालचा गेम पुढे झाला, जो आपला मिस्टर इंडिया टास्क होता. तर त्याच्यामध्ये काल 3 जोड्या झाल्या होत्या. त्या चौथ्या जोडीला बोलवलं, सागरला आणि प्राजक्ताला, आणि त्यांना नॉमिनेट करण्यासाठी सचिनला आणि रोशनला बोलवलं. ऑफकोर्स सचिन प्राजक्ताची बाजू घेत होता आणि रोशन सागरची बाजू घेत होता, की सागर दिसत आहेत आणि तेवढी प्राजक्ता नाही दिसत आहे, किंवा प्राजक्ता फक्त कॅप्टन्सीचं तिचं होतं तेव्हाच दिसली. आणि त्यांचं असंही म्हणणं होतं की सागर कसे प्रत्येक मुद्द्यावरती बोलत आहेत. जसं आज अंड्यांचा मुद्दा झाला तर त्याच्यावरती ते बोलत होते. तर मग प्राजक्ता म्हणाले की आवाज चढवून तुम्ही बोलाल तर तो मुद्दा होत नाही. तरी पण मग नंतर त्यांचं आर्ग्युमेंट्सच चाललेलं आहे आणि मग त्यांचं काही एकमत झालं नाही. एकमत नाही झालं, मग बिग बॉसनी त्यांना सांगितलं, जर तुमचं एकमत नाही झालं तर तुम्हाला सिल्वर रेशन कार्ड मिळणार पूर्ण घराला. आणि नंतर मग त्यांनी तो जो सांगितला सिलेक्ट करायला बाकीच्या कंटेस्टंटला. तर सगळ्यांनी एकमताने निर्णय घेतला, एकमताने नाही बहुमताने निर्णय घेतला, सागरला सेव्ह करायचा आणि प्राजक्ताला नॉमिनेट करायचं. कारण त्यांचं असं म्हणणं होतं की जरी सागर कॅप्टन नसला तरी तो सगळीकडे दिसत होता, तो सगळ्यांना एंटरटेन करतोय, मुद्द्यांवरती बोलतोय, तेवढी प्राजक्ता नाही दिसत आहे. तर अशा प्रकारे मग प्राजक्ताला मिस्टर इंडिया ठरवलं गेलं आणि सागरला सेव्ह केलं. नंतर बोलवलं तन्वीला आणि करणला, आणि त्यांना नॉमिनेट करणाऱ्यांना बोलवलं विशाल आणि दीपालीला. आणि नंतर आता बघूया, मजा येईल. कारण तुम्हाला माहिती आहे दीपाली विशालचं आणि तन्वीचं किती क्रॉसिंग चाललेलं आहे. आणि मग त्यांना त्यांचे मुद्दे मांडायला सांगितले. तर तन्वी म्हणाली की मी सगळीकडेच दिसते, माझे मुद्दे मांडते वगैरे, कारण तेवढा दिसत नाही आहे वगैरे. तर विशाल पण म्हणाला कारण माझ्या क्लोज आहे, पण मी इथे फेअर गेम खेळेन की जो दिसतो त्याच्याच विषयी मी बोलेन, मी पर्सनल ग्रजेस नाही धरणार. आणि दीपाली पण म्हणाली की तन्वी नेहमी दिसते, ती फ्रंट फूटवर खेळते वगैरे, तसा करण दिसत नाही आहे, तो फ्रंट फूटवर नाही खेळत आहे आणि तो म्हणजे मागे बोलताना वगैरे दिसतोय. मुद्दे म्हणजे त्याची मतं असतात पण तो मुद्दे नाही मांडत. मग तन्वी कशी मुद्दे पण मांडते. मग इथे दोघांनी एकमताने तन्वीला सेव्ह केलं आणि करणला नॉमिनेट केलं. नंतर ओमकार आणि रोशनला बोलवलं आणि नंतर त्याच्यामध्ये रुचिता आणि प्रभूला बोलवलं. तर सगळ्यांनाच माहिती आहे रोशनबद्दल सगळ्यांनी डिसिजन घेतलेला, आणि ओमकार सगळ्यांचं असंच म्हणणं होतं की मागच्या आठवड्यात पण ओमकार खेळत नव्हता किंवा तो नॉमिनेट व्हायला पाहिजे होता वगैरे. सो रुचिता ऑफकोर्स रोशनला देणार होती, पण प्रभूने पण त्याचं आहे त्याच्याशी बॉन्डिंग, तर त्यांनी पण तो अशा तऱ्हेने त्यांनी रोशनला सेव्ह केलं आणि ओमकारला नॉमिनेट केलं. नंतर राकेश आणि रुचिता आले आणि नंतर त्यांना नॉमिनेट करणार होते दिव्या आणि अनुश्री. आता दिव्या होती राकेशच्या बाजूने आणि रुचिताच्या बाजूने होती अनुश्री. तर इथे टास्क काय होता, मिस्टर इंडिया, इट मीन्स वॉट, कोण दिसतंय. सो त्यांचं असं म्हणणं कोण दिसतंय, तर तिचं असंच म्हणणं होतं की राकेश तर दिसत नाही, आणि जो काही दिसला तो आमच्यामुळे दिसला, नाहीतर तो चहा करतानाच दिसतो वगैरे. तर मग दिव्या त्याच्या वतीने सगळे पॉईंट मांडत होती की दिसण्यापेक्षा त्याचे लॉजिक्स बरोबर असतात आणि तुम्ही कसे दिसतात ते महत्त्वाचं आहे, तो नेगेटिव्ह नाही दिसत आहे वगैरे. भरपूर त्यांनी पॉईंट्स वगैरे मांडले दोघींनी. पण नंतर मग त्यांचं पण काही एकमत नाही झालं. मग बिग बॉसने सांगितलं की बाबा तुम्हाला मग आता ब्रॉन्झ तुम्हाला रेशन कार्ड मिळणार जर तुमचं एकमत नाही झालं तर. आणि नंतर मग तिथे बहुमत विचारलं गेलं बाकीच्या कंटेस्टंटला. मग त्यांनी राकेशला सेव्ह केलं आणि रुचिताला नॉमिनेट केलं. नंतर अशा प्रकारे मग जे नॉमिनेट लोक झाले, जसं सोनालीला मागच्या वेळी पनिशमेंट दिलीच होती, तर त्यांनी सोनालीला केलेलंच नॉमिनेट. तर मग सोनाली, दीपाली, विशाल, प्रभू, प्राजक्ता
करण, ओंकार आणि रुचिता हे सगळे नॉमिनेट झाले. शेवटी मग नंतर मग असं ठरलं, तन्वी विशालला तिकडे आली आणि नंतर तन्वी बोलत होती विशालला की थँक्यू म्हणून. तर आणि त्याला बोलते, तुला माहिती आहे ना माझा गेम? तर तो म्हणाला, मलाच माहिती आहे तुझा गेम कसा आहे आणि तू काय गेम खेळतेस ते. म्हणजे तसं बघायला गेलं तर दोघंही स्मार्ट प्लेयर आहेत. गेम हे लोकच खेळत आहेत आणि बाकीचे तर सगळे जे आहेत राकेशच्या टीममधले वगैरे, तर ते एकमेकांच्या मागेच बोलत आहेत. पुढे फ्रंट फूटला कोणी येत पण नाही आहे, बोलत पण नाही आहे, मुद्दे पण मांडत नाही आहे. आणि ही जी टोळी आहे, ही जी गँग आहे, हीच खेळताना दिसते. म्हणजे वॉट एव्हर ते लोक अंडी चोरत आहेत, काही ना काहीतरी करतायत आणि त्यामुळे घरामध्ये काहीतरी ॲक्शन होते आणि लोक खेळत आहेत, लोक भांडत आहेत, लोक बोलत आहेत. सो तुम्ही कितीही टोळीला जरी नावं ठेवली आणि तर आपल्याला टोळी निगेटिव्ह दिसली, तर भाई तुमचं जे घर चाललं आहे बिग बॉसचं, ते मुळेच चाललं आहे आणि तन्वीमुळे तुम्ही हे बोलू शकता. सो नंतर मग ओंकारला पण बोलत होता की जर दीपालीला वाईट वाटत होतं, तर दीपालीप्रमाणे रोशनला जाऊन सपोर्ट करत होती, विशालकडे जाऊन बसली होती, म्हणजे राकेशला बोलत होता. नंतर मला नाही आवडलं ते. राकेश त्याला म्हणत होता, म्हणजे तो आता नॉमिनेट झाला आहे ना, की बाबा ह्या आठवड्यात तुला धुमाकूळ घालावं लागेल, म्हणजे कसं दिसणं गरजेचं आहे. नंतर मग जेव्हा हे लोक टोळी बसलेली, त्यानंतर आपली अनुश्री बोलायला लागली की बा काही प्रॉब्लेम नाही आहे. तर आता 25 रेशनचं तर सगळ्यांना माहिती आहे 25% झालं, 75% त्यांना परत द्यावं लागलं. तर म्हणे मी 2 दह्याचे पॅकेट, 2 दुधाचे पॅकेट आणि पोहे वगैरे लपून ठेवले. लपून ठेवलेत म्हणजे अरे भाई, परत तू चोरी केलीस? म्हणजे एकदा काही चावीची चोरी करते, अंड्याची चोरी करते आणि आता परत तू सामानांची पण चोरी करायला लागले. का करते? ऑफकोर्स त्याचं म्हणजे त्याला बिग बॉस हिंदी पण बघून आले. तिथे हे असं सगळं तर शहबाज वगैरे सगळे करत होते, पण त्यांचं ते फन वेनी चाललेलं आणि तिकडे फन झाला. पण इथे मराठी बिग बॉस आहे, तर इथे काय फन वगैरे होणार नाही, तर तिथे ॲक्शनच्या रिॲक्शन्सच होणार. सो त्याप्रमाणे त्यांचं रुचिता म्हणत होती, या लोकांचं काहीतरी बालिश चाळे चालत आहेत. आणि रोशन पण सोनालीबद्दल बोलत होता की कसं आहे वगैरे. तर ते जे काही तो तिच्याबद्दल बोलत होता ते नाही आवडलं फ्रँकली स्पीकिंग. म्हणजे तो आता कसा आहे, खुलतोय, मुद्दे मांडतोय, बोलतोय लोकांबरोबर, पण तरी पण तो सोनालीबद्दल जे काय बोलत होता ते नाही आवडलं. नंतर विशाल दीपालीला सांगितला की माझा बॉडी वॉश चोरीला गेला आहे, माझा 900 रुपयाचा बॉडी वॉश चोरीला गेला आहे. आणि दीपाली म्हणते की सांग, मांडतो मुद्दा. आणि नंतर इथे लगेच कट्टू आयुष बोलत होता की सगळेजण बसले होते आणि त्यांना सांगत होते रुचिताचा टॉवेल हरवला आहे वगैरे. तेव्हा मग विशाल लगेच आला की तुम्ही म्हणताय 13 अंडी चोरीला गेली, तर 13 अंडी होती 130 रुपयाची आणि माझा बॉडी वॉश चोरीला गेला आहे, तो आहे 900 रुपयाचा आणि तो पण मिळाला आहे कॅप्टनच्या रूममधनं. तर तुम्ही म्हणता जर चोरी ही वृत्ती आहे आणि तुम्ही आम्हाला जेवण देत नाही आहे, तर मग आता हे 900 रुपयाचा माझा बॉडी वॉश चोरला गेला आहे, मग त्याचं काय? म्हणजे तो इनडायरेक्टली त्याच्यावरती ॲलिगेशनच लावत होता. आयुष म्हणाला की नाही, हे तर आधीपासूनच होता आणि कशावरनं तो तिथे तू आणून ठेवला असेल. तर असं त्या लोकांचं सगळं आर्ग्युमेंट्स वगैरे चालू होते. नंतर इथे परत रुचिताचं आणि तन्वीचं चालू झालं. ती म्हणाली मी ड्युटीज नाही करणार. आता ते नॉमिनेट झाली आहे बाई, म्हणजे आता ती परत धिंगाणे करणार. तर ती चालू झाली परत की मी नाही ड्युटीज करणार. मग तन्वी म्हणाली ती नाही ड्युटी करणार, तर मी पण जेवण नाही बनवणार. सो नाहीतरी ही आळशी आहे, हिला काय करायचंच नाही, जेवण पण येत नाही, हिला सगळं आयतं हवं असतं. आणि ती अशी अशी सगळी डान्स बिन्स करायला लागली आणि म्हणते मी ट्रिगर होणारच नाही, मी ठरवणार मला ट्रिगर व्हायचं आहे की नाही. म्हणजे तिलाही गेम चांगला कळतो आहे आणि तिला माहिती आहे गेममध्ये राहायचं, काय करावं लागेल, कारण आपल्याला टिकायचं आहे. तुम्हाला सगळ्यांना बिग बॉसमध्ये सर्वायवल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. सो तिला माहिती आहे सगळं. नंतर तसं बघायला गेलं तर ती चुकीचीच होती, तिच्याकडे मुद्दाच नव्हता, तर ती काय ट्रिगर होणार आणि काय बोलणार, तर प्रॉब्लेम असाच होता. नंतर मग ते नवीन टास्क आला. त्या बिग बॉसनी सांगितलं की सापशिडी, व्यापार आणि बुद्धिबळ हे सगळे गेम. मग त्याच्यामध्ये राजा असतो आणि पेद्या असतात. सो अशाच काही प्यादांना तुम्हाला समोर आणायचं आहे.
आणि त्यांना गेम चेंज करायचा आहे. म्हणजे जे लोक गेम खेळत नाही आहेत, जे स्वतःला राजा समजतात आणि तुम्हाला वाटतं पण ते आहेत प्यादे, तर तुम्ही त्यांना बाहेर काढायचं आहे. तर त्यांनी सांगितलं 2 टीम होणार, टीम ए आणि टीम बी. टीम एवाल्याने टीम बीमधल्या 2 जणांना तुम्हाला आऊट करायचं आहे, म्हणजे ते कॅप्टन्सी टास्कसाठी एलिजिबल नसणार. आणि मग टीम बीने एमधल्या दोघांना काढायचं आहे. मग टीम ए अशी होती जसं अनुश्री, रुचिता, आयुष, विशाल, करण, सोनाली, सचिन आणि रोशन, हे सगळे होते. आणि बीमध्ये तन्वी, राकेश, दीपाली, सागर, प्राजक्ता, प्रभू, ओंकार आणि दिव्या होते. तर त्यांनी सांगितलं तुम्ही डिस्कस करा आणि त्याच्यातनं 2-2 सदस्यांना बाहेर काढायचं आहे. नंतर त्यांनी टीम एमधनं ओंकार आणि राकेशला बाहेर काढलं आणि टीम बीमधनं विशाल आणि रुचिताला बाहेर काढलं. तर सगळ्यांना माहिती की ओंकार खेळत नाही वगैरे, तर तो त्याचे काही मुद्दे मांडत नाही आहे. तर त्यांनी आता पण विशाल म्हणत होता जेव्हा नॉमिनेशनचा टास्क झाल्यानंतर त्यांनी चष्मा तोडला वगैरे, तर तो तोडण्यापेक्षा सैनिकासारखं खेळ. म्हणजे प्रत्येकजण अशी बाजू. नंतर राकेश तो तर काही खेळतच नाही, तो तर दिसतच नाही, तो दिसला तो ह्या मुलींमुळे दिसला. नंतर मग तन्वीचं आणि विशालचं दोघांचं चालूच आहे 36 आकडा. हा तर बोकाच आहे, मुलींच्या मागे खेळतो वगैरे, फ्रंट फूटवरती खेळत नाही आहे. आणि जर रुचिताबद्दलमध्ये पण ती राजासारखी आहे पण ती प्यादा आहे वगैरे. आणि अशा प्रकारे ह्या 2 जणांना म्हणजे इथून ओंकार आणि राकेशला आऊट केलं, तिथून विशाल आणि रुचिताला आऊट केलं. आणि नंतर पण एंड इंटरेस्टिंग आहे. बिग बॉस म्हणतो जे प्यादे आहेत जर ते शेवटच्या घरात गेले तर ते वजीर बनू शकतात, गेम पालटू शकतो. हा प्रोमो आला आहे, म्हणजे ॲट द एंड हा प्रोमो दाखवला आहे. सो उद्या आपल्याला बघायला मजा येईल की ह्याच्यामधनं कोणी वजीर बनतं आहे की काय. सो इंटरेस्टिंग झाला आहे गेम. आणि ह्याच्यामध्ये एंड ऑफ द डे हेच कळून येते की नक्की गेम कोण खेळत आहे. ऑफकोर्स बिग बॉसच खेळतो आहे. कंटेस्टंटला तो पॅदासारखे चालवतो आहे. बिकॉज काय आहे ना की जर टास्क काय होता की ह्यांना नॉमिनेट करायचं आहे. नॉमिनेटिंगला आता एकमताने करायचं आहे, एकमताने करायचं आहे. आणि नंतर मग एकमत नाही झालं, काय केलं बिग बॉसनी, त्यांचं गोल्डचं रेशन कार्ड ब्रॉन्झही केलं आणि त्यांनी बाकीच्या कंटेस्टंटकडनं डिसिजन घेतले. म्हणजे त्यांनी काय केलं, नॉमिनेशन पण केलं वन हँड आणि दुसऱ्या साईडला त्यांनी त्यांना गोल्डवरनं ब्रॉन्झवरती आणलं. म्हणजे कोण खेळत आहे, बिग बॉसच खेळत आहे ना. सर आता उद्या बघूया म्हणजे प्याद्यामध्ये राजा बनत आहेत की अजून काय टर्न अँड ट्विस्ट येत आहेत ते. नंतर जो काही लोक मुखवटे घालून फिरत आहेत, म्हणजे तोंडावर एक आहेत मागे एक आहे. म्हणजे दीपाली पण म्हणजे राकेश पुढे बोलत नाही आहे पण मागे सगळं तिचं चालू आहे. ती रुचिताला सांगत होती हां त्यांनी मागच्या आठवड्यात काही ड्युटी वगैरे केली नाही वगैरे, म्हणजे आणि त्याच्यामुळे मला नंतर रुचिता बोलली की मी ड्युटी नाही करणार वगैरे. म्हणजे सगळेजण मागून बोलत आहे. नाही तर करण आणि प्राजक्ताचं काहीतरी वेगळंच चाललं आहे. म्हणजे करण इतका फॅन फॉलोईंग घेऊन आला आहे आणि त्याचा गेम तर काहीच दिसत नाही आहे. म्हणजे तो सतत सगळ्या कोणाच्या बरोबर असतो, म्हणजे ग्रुपमधलं म्हणजे एक एंटरटेनमेंट फन मध्ये चालू असतं. पण गेम काय आहे करणचा, म्हणजे त्याच्याकडनं खरे किती एक्सपेक्टेशन्स होते पण ते काहीच करताना दिसत नाही आहे. तिथे राकेशच्या मागे असतो, तिथे प्राजक्ताच्या मागे असतो, दीपालीच्या मागे असतो, फ्रंट फूटवर येऊन खेळतच नाही आहे तो. म्हणजे सध्या तरी तो विनर कुठल्या अँगलनी दिसत नाही आहे. नंतर दिव्याचे काय मुद्दे होते, म्हणजे तुम्हाला तिथे सांगायचं होतं तुम्ही कोण दिसते कोणी नाही दिसत आहे, तर ती लॉजिक्स आणि ह्याच्यामध्ये पडली. तर तिथे तिने तो टास्क कंप्लीट करायला पाहिजे होता. पण आता एका अँगलने हेही बरोबर आहे की तिच्या ग्रुपमधला माणूस आहे, तिला त्याची बाजू घ्यायची, तर तिने घेतली बाजू. नंतर मग प्रभूबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये प्लीज सांगा. तो खरंच म्हणजे सिम्पती कार्ड खेळतो आहे, गरिबी कार्ड खेळतो आहे, व्हॉट एव्हर इट इज तो गेम खेळतो आहे आणि खरंच छान खेळतो आहे. म्हणजे कुठल्याही पॉईंटवरती तो जेव्हा त्याची मतं मांडतो आहे किंवा काहीतरी मुद्दा मांडतो आहे, कुठेही तो रॉंग दिसत नाही सध्या तरी. जे तो गेम खेळतो आहे आणि चांगल्या रीतीने खेळतो आहे. आणि बाकीच्यांपेक्षा तर म्हणजे जसं करण आहे, दीपाली आहे, प्राजक्ता आहे, राकेश आहे,
आय वुड से यांच्यापेक्षा फार बेटर खेळतो आहे. सो तुम्ही सांगा तुम्हाला कोणाचा गेम आवडतो आहे. नंतर टोळीबद्दल तुमचं काय मत आहे. तो म्हणतोय विशाल की आम्हीच गेम खेळतोय, आम्हीच घर चालवतोय. इज इट ट्रू? खरंच आहे का ते? मला तरी असंच वाटतं आहे की ते लोक गेम खेळत आहेत की नाही माहिती नाही, पण ते लोक घर चालवत आहेत. म्हणजे काही ना काहीतरी करतायत इश्यू, आणि त्याच्यामुळे घरामध्ये वादळ निर्माण होत आहे, भांडणं निर्माण होत आहेत आणि आर्ग्युमेंट्स होत आहेत, वॉट एव्हर इट इज, पण गेम खेळत आहे. सो उद्याचा टास्क बघायला मजा येईल, भरपूर इंटरेस्टिंग असणार आहे. सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया उद्या. थँक्यू.